नमस्कार. इंदिरा भाऊ नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर आपले सहर्ष स्वागत आहे. मी अमृत कुलकर्णी आपले सहर्ष स्वागत करतो. फेसबुक पेजला अमृत कुलकर्णी अक्षय कुलकर्णी फॉलो करा. उन्हाळी हंगाम सुरू होत असून आता सध्या थंडीचा उत्तरार्ध चालू आहे. संपत आलेली आहे. आता एकदा संक्रांत झाली की थंडी आपली संपली आणि उन्हाळा सुरू होतो आपला फेब्रुवारी मार्चपासून. मार्चच्या शेवट ते फेब्रुवारीची शेवट ते मार्चचा एंड म्हणजे मार्चची सुरुवात. तर आपल्याला यामध्ये अनेकविध लागवडी करायच्या. पहिली लागवड कोणती? की गवार. दुसरी लागवड आपण त्या दिवशीच पाहिली होती ती आहे भेंडे लागवड. त्याच्यानंतर काकडी लागवड, त्याच्यानंतर उन्हाळी दोडका लागवड, उन्हाळी गिलका लागवड, उन्हाळी कोथिंबीर लागवड. तर असे अनेकविध प्रकल्प आपल्या इथे प्रक्षेत्र राबवण्यात येतात. आणि एक आनंदाची बातमी द्यायची की आपलं जे सोलर होतं PM कुसुम सोलर योजना, आपण शेतामध्ये जे प्रक्षेत्र आपण केलं होतं त्याचं अर्ज केला होता, तर त्याचं मंजूर झालेलं असून आता पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे आम्हाला. ते जेव्हा कधी आपण पेमेंट करू आणि जेव्हा सोलर होईल त्याचा सविस्तर हुलाग आपण तयार करणार आहोत. तर पहा, अशा पद्धतीने आपण 5-7 पिके असतात, अनेकविध पिके असतात, पण 5-7 पिकांचे नावं घेतल्याप्रमाणे आपण लागवड. आता पहा, ही हल्दी घाटी सौम्या 700 नावाची जात आहे पागावरीची. ही जात लागवड करायची. ते ह्या जातीचे काय वैशिष्ट्य आहेत? की या जातीचे वैशिष्ट्य असे आहेत की उन्हाळी हंगामासाठी महाराष्ट्रासाठी स्पेशल ही जात हल्दी घाटी कंपनी सौम्या 700 वाणाचं जे वाण आहे हे त्यांनी तयार केलेलं आहे. विशेष करून महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, UP, MP, छत्तीसगड, केरळ अशा प्रदेशांसाठी ही जात आहे. अनेकविध राज्यांसाठी असतं. भारतात एकूण 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशात, पण काहींसाठी जात आता विशेष करून पाहू शकता वातावरणातला बदलाव पहा, म्हणजे वातावरण किती चेंज झालेले आणि काही ठिकाणी अतिवृष्टी आणि गारपिटीची सुद्धा शक्यता आहे. असा हंगाम जर सोडला तर थोडंसं सूर्यप्रकाशात देखील आपण याची लागवड करू शकतो. सूर्यप्रकाश ज्यावेळेला पडेल 2-4 दिवस आज शक्यता आहे वातावरणाची. थोडंसं गढूळ वातावरण झालेलं आहे. सध्या ज्वारी देखील चांगली आहे, कंस भरत आहेत. तर ही गवारीची वैशिष्ट्य तुम्हाला सांगायची आहेत. 70% ते 85% याचं मॉइश्चर आहे सौम्याचं. तुम्ही जमिनीनुसार तुमचे हवामानानुसार याचं बदलू शकतं पर्सेंटेज. त्याच्यानंतर मॅक्झिमम क्वालिटी जी याची आहे ती 0.7 ते 0.9 च्या दरम्यान याची क्वालिटी आहे. म्हणजे तुम्ही जर आता ही छटाकाची पुडी 50 ग्रॅम, 50 ग्रॅममधली तुम्ही जर साधारणपणे अर्धा एकर, 1 एकरमध्ये 50 ग्रॅम तुम्हाला पुरेशी होते. असं जर तुम्हाला 2 एकर 3 एकर लावायचं असलं तर याच्यासाठी किमान तुम्हाला 3 ते 4 अशा पॅकेट लागू शकतं. अत्यंत स्वस्त आहे, फक्त 70 रुपयाला ही पॅक आहे पहा. आणि अतिशय चांगला आहे. गेल्या वर्षी ज्याची आम्ही लागवड केली होती, यंदा देखील याचे नवीन एक पॅक आणलेलं आम्ही ऑर्डर केले, त्याची लागवड करणार आहोत. आता याचं उत्पादन कधी सुरू होतं, याचं लागवडीचा प्रारंभ कसा करायचा? तर लागवड तुम्ही सरळ गादी वाफे करू शकता. गादी वाफ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी 2 किंवा 1 आपल्याला जातीनुसार लागवड करायची आहे. काही स्थानिक जातीसुद्धा विद्यापीठाच्या जाती देखील आहेत. आरका नवनीते, पुसा नवनीते अशाच विविध जाती असतात. त्यांची लागवड देखील आपल्याला, म्हणजे त्याची वाढ, उंची आणि पिकाचा कालावधी याच्यानुसार तुम्ही त्याची लागवड करू शकता. आता लागवड झाल्यानंतर याचं खत व्यवस्थापन, सुरुवातीला आपण सेंद्रिय शेती करतो त्याच्यामुळे याला गांडूळ खत तुम्ही टाकू शकता किंवा काही बेसल डोस असतात ते देखील देऊ शकता. पण सुरुवात असं जर ढगाळ वातावरण असलं तर थोडंफार आपल्याला पेस्टिसाईड, सेंद्रिय किंवा रासायनिक देखील पेस्टिसाईड आपण यूज करू शकतो. गवार लागवडीमध्ये मुख्यत्व काय आहे तुम्हाला की मर रोग जास्त येतो. गवारीच्या बी आपण लागवड केली तर ते बिया जास्त जर्मिनेट होत नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, या बियामध्ये आता नवीन त्यांना समजत आहे की वातावरणानुसार आपल्याला बियाणे तयार करणं, तर त्यांनी कार्बोडाझिम, थायरम आणि ॲझाडिरेक्टिन याच्याबरोबरच याला 3ही प्रकारच्या प्रक्रिया केलेल्या आहेत. ॲझाडिरेक्टिनसुद्धा याच्यात आहे, म्हणजे मर रोग याच्याला येणार नाही. म्हणजे लिंबाचं तुम्हाला सांगितलं होतं मी, अनेकविध व्हिडिओ आहेत, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल. लिंबामध्ये जे लिंबाच्या बिया, लिंबोळ्यामध्ये
म्हणजे अगदी पान फूल खोडमध्ये जे ॲझिडिटी असतं त्याची देखील याला त्यांनी बुरशीनाशक म्हणून याच्यावर प्रक्रिया केली. तर असं हे गवारीचं बियाणं ची लागवड आपण करणार आहोत. खिरेची लागवड करणार आहोत आपण, भेंडीची लागवड आहे, अनेकविध प्रकारच्या लागवडी आहेत. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उन्हाळी गवार जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लावा, सेंद्रिय पद्धतीनेच पिकवा. धन्यवाद. जय जवान जय किसान. पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा. नमस्कार.